श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। यदा लम्बोदरं हन्ति सदा मृत्युः तदानन्दे दयानन्दं लम्बोदरपदाम्बुजम्। शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम।
बालकृष्ण चरणी दक्षिणा गोरे बालकृष्ण चरणी दक्षिणा गोरे कीर्तन संजय रंगात देह गोरे कीर्तन संजय रंगात देह गोरे बालकृष्ण चरणी दक्षिणा गोरे बालकृष्ण चरणी दक्षिणा गोरे ब्रह्मांड नायक
वदनं प्रसाद सदनं सदयं हृदयं सुधामुचो वाचः करणं परोपकरणम् येषां तेषां हते वन्द्यः सद्गुणान् निरूपणाचा अभंग यांना भक्त शिरोमणी म्हणतात. त्या संत नामदेवांचा अहो ज्यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष भगवंत नाचत असेल, भगवंत कीर्तन ऐकायला येत असेल, ज्यांनी राहुळातलं कीर्तन वाळवंटात नेलं. कशासाठी? तर 18 पगड जातीला त्या काळामध्ये देवळात येता येत नसेल म्हणून देवळातलं कीर्तन वाळवंटात नेलं. ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. अहो पंजाब पर्यंत ज्यांनी हा भागवत धर्माचा ध्वज इथपर्यंत नेला. शिखांच्या धर्म ग्रंथ साहेबांमध्ये सुद्धा नामदेवांचे जवळजवळ 60 ते 70 अभंग त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. इतके श्रेष्ठ असे असणारे हे संत आज सत्संगतीचा महिमा ह्या अभंगामध्ये सांगताय. ते काय म्हणताय? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजन. बघा भगवंत अवतार घेतो कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान गोपाल कृष्ण महाराज. भगवंत अवतार घेतो तो भक्तांसाठी घेतो, सज्जनांचं रक्षण करणं आणि दुष्टांचं निखंडन करणं, निर्दालन करणं. आणि तिसरं भगवंताचं काम आहे की धर्म संस्थापना करणं. असे भगवंताची 3 कार्य आहेत. म्हणून भगवंताला भक्तवत्सल असं म्हणतात. जसा भगवंत अवतार घेतो ना तसे संत सुद्धा अवतार घेतात. आपल्याला अनेक अवतार माहिती आहे की मारुती अवतार समर्थ रामदासांना म्हटलं जातं, विष्णूचा अवतार ज्ञानेश्वरांना म्हटलं जातं, दत्ताचा अवतार श्रीधर स्वामींना म्हटलं जातं. असे प्रत्येक संतांचे अवतार त्या त्या अंशामध्ये झालेले आहेत. मग संत कशासाठी अवतार घेतात हो? तर नामदेव महाराज सांगताय उद्धरावया आले दीनजन. आता व्यवहारामध्ये आपण दीन कोणाला म्हणतो? जे गरीब आहे, लाचार आहे, अशांना आपण दीन म्हणतो. पण परमार्थामध्ये हा अर्थ दीनचा नाहीये. काल आपण विषयासक्त कोण असतं ते काल आपण बघितलं. मग जे विषयांच्या ला आम्ही अधीन झाले त्यांना संत दीन म्हणतात. तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक विषयामध्ये सतत जात असतात, आसक्तीमध्ये लडबडून जातात. पण संत म्हणतात की आसक्ती कशी सुटायची हो? पण संत म्हणतात काय? जो आसक्ती है वो जासक्ती है. म्हणजे आसक्ती जशी तुम्हाला येते तशी ती जाऊ पण शकते, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून काल आपण मन, कारण गोपांनी सुद्धा सांगितलं होतं आपल्याजवळ 11 गायी प्रत्येकाकडे आहेत बरं का. म्हणजे 10 पंचेंद्रिय, 5 आणि 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, अशी 11 गायी प्रत्येकाजवळ आहेत. मग गोपांनी काय सांगितलं भगवंताला की बाकीच्या गायी आम्ही वळवू शकतो, पण मनेरी नावाची जी गाय आहे ना ती मात्र वळवण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्येच आहे. मग अशा या मनेरी गायीला वळवायला संत हे अवतार घेत असतात. म्हणून त्यांना दीनवत्सल असं म्हणतात. आणि तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल. आपले पण अवतार होतात, पण ते अवतारच असतात. अहो सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला जावं ना, कित्येक बायका गावांमध्ये असतात बरं का. गाऊन नाही
अहो ओळखतच येत नाही. डोक्याचं टोपलं असतं, गाऊनवर अनेक ठिकाणी डाग पडलेले असतात आणि मग तीच बाई एखाद्या लग्नाला आपण भेटतो आणि तिला आपण ओळखतच नाही. म्हणजे सकाळचा अवतार वेगळा आणि दुपारचा अवतार वेगळा. म्हणून आपल्याला कुटुंब वत्सल, कारण आपण फक्त कुटुंबाचाच विचार करतो. कुठे लग्नाला गेलं, बाकीच्याला नाही मिळालं तरी चालेल, माझ्या बायकोला माझ्या मुलांना मिळालं की झालं, इतकंच आपलं सीमित असतं. पण संत मात्र असे नसतात. मग हे संत ओळखायचे कसे? म्हणून सूत्र श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय की वदनम प्रसाद सदनम. त्यांचं वदन असतं हे कायम प्रसन्न असतं. आपल्याला कितीही मिळालं तरी वक्रतुंडच असतं. नवऱ्याने अगदी 12-15 हजाराची पैठणी घेतली पण तरी सुद्धा तिची जास्त चांगली आहे म्हणून आपण नवऱ्याने आणले त्याच्यामध्ये समाधान न मानता आपण दुःखीच होतो. पण संतांचं मुखकमल नेहमी प्रसन्न असतं, अकारण प्रसन्न असतं. ही संतांना ओळखण्याची पहिली खूण आहे. वदनम प्रसाद सदयम हृदयम. अहो त्यांचं हृदय असतं ना ते इतकं कोमल असतं की नवनीताप्रमाणे असतं. आपण सगळ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला जातो. कुणाकडे काही वाईट घटना घडली की आपण समाचाराला जातो, भेटायला जातो. पण सुखात जातो का? त्यांनी जर 7 सीटर गाडी घेतली आणि माझ्याकडे 4 सीटरचा, पोटात दुखतं. पण संतांचं काय असतं? दुसऱ्याच्या सुखाने सुखावे, दुसऱ्याच्या दुःखे दुखावे असं त्यांचं मन असतं. पुढचं लक्षण सांगितलंय सुधा मुचो वाचहा, म्हणजे वाणी अत्यंत मधुर. सुधा म्हणजे अमृत, अमृतासारखी वाणी असते. म्हणून माऊली म्हणते शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपण संत असतात ते कसे असतात? गोड बोलतात, थोडक्यात बोलतात, पण आपल्याला मात्र पाट्या लावायला लागतात. आपलं म्हणणं थोडक्यात मांडा असतं की नाही? जिथे चौकशी म्हणून लिहिलेलं असतं तिथे हे पण वाक्य लिहिलेलं असतं. आपण जे बोलतो त्याच्यातनं ते मिळेल असं आपलं बोलणं नसतं. पण संतांचं साधं वाक्य सुद्धा हे आपल्याला उपदेश करून जातं. असे संत असतात. मग तुकोबा म्हणतात अंतरी पण त्याला संत समजावं, सत्पुरुष समजावं, असे हे संत असतात. आणि हे संत येतात कशासाठी? कारण ते मुळात म्हणतात आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही राजकारणाचा
जेव्हा समाजाची घडी विस्कटते, धर्म हा अस्थिर होतो, तेव्हा संत हे अवतार घेत असतात. मग ते अवतार घेऊन काय करतात? धर्माचे पालन करणे पाठ खंडन, धर्माचे पालन करणे पाठ खंडन, बीज वाढवावे काम त्याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे काम त्याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे काम, धर्माचे पालन करणे पाठ खंडन, धर्माचे पालन करणे पाठ खंडन. नाही भीड भार, नाही भीड भार, तुका म्हणे साल गोड, तुका म्हणे साल गोड, धर्माचे पालन करणे पाठ खंडन, धर्माचे पालन करणे पाठ खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. नामाचं बीज वाढवण्यासाठी आम्ही येतो आणि समाजाची घडी नीट करण्यासाठी. जे कोणी लहान थोर असतील पण त्यांना आम्ही तीक्ष्ण उत्तरे देऊन तिथे आम्ही कोणाची भीडभाड ठेवत नाही. बघा, भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंतांनी हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे, पण संतांनी घेतले का हो? एका तरी संतांच्या हातामध्ये शस्त्र आहे का? एक साधू बैरागी होते आणि एका नदीच्या किनाऱ्यावरती साधना करत होते. तरुण पिढीला थोडीशी हल्लीच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर खाज असते. काय करतोय हा? एकार बोलतात ना का, आहो जावं सुद्धा हल्ली बोलत नाही. आणि अशी 4-5 मंडळी त्या साधूंना उचकवण्यासाठी म्हणून जातात. पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं हे साधू महाराज शांतपणे देतात. सुधा मुचू वाचहा. आणि होता होता बरीच प्रश्नोत्तर होतात, पण आपल्या भक्ताला उलट बोलतायत हे भगवंताला आवडत नाही हो. आणि होता होता हे साधू महाराज आणि ती 4-5 जण त्या नावेमध्ये बसतात पैल तीराला जाण्यासाठी. आता होता होता नाव मध्यावर येते. भगवंत त्या साधू महाराजांना म्हणतो, बोल, आत्ता नाव मध्ये आहे, उलटवून टाकू का? पण भगवंताला साधू महाराज काय म्हणतात? भगवंता कशाला? आता ते पलीकडे उतरतील, मी पलीकडे, त्यांचा रस्ता वेगळा, माझा रस्ता वेगळा, कशाला आम्ही परत भेटणार आहोत? तू काही नाव उलटवून टाकू नकोस, पलटी करू नकोस. भगवंत म्हणतो असं कसं? काहीतरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ना. तेव्हा साधू महाराज काय म्हणतात, तुला जर उलटवायचीच असेल ना तर त्या मुलांची बुद्धी उलटवून टाकणार. असे संत असतात. करणम परोपकरणम. अहो, त्यांची प्रत्येक कृती ही परोपकारच असते. म्हणून असे उपकार करणारे हे संत असतात. मग अशा संतांचे ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी. अहो, देव सुद्धा ज्यांचं चरणाचं तीर्थ घेतात असे हे संत असतात. आणि ज्या संतांचं आपण नामस्मरण करू ना त्यांनी सुद्धा आपण उद्धरून जातो. एक अशा निरक्षर बाई होत्या, पण मनामध्ये वाचायची इच्छा होती ज्ञानेश्वरी. आता निरक्षर बाई कशी वाचणार? म्हणून एका साधूंनी त्यांना काय सांगितलं उपाय,
की ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अक्षरावर तू बोट ठेव. ज्ञानेश्वर 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 असं म्हण. अहो, सांगायचा मुद्दा, त्या बाईने ज्ञानेश्वरांच्या प्रत्येक ज्ञानेश्वरीतल्या शब्दावरती अक्षर बोट ठेवून ज्ञानेश्वर हा जप तिचा किती वेळ झाला. माऊलींच्या 9,000 ओव्या आहेत. आणि खरोखरच त्या बाईला आत्मज्ञान झालं. असा हा संत संग असतो. मग हे संत नुसताच उद्धार करत नाही, फक्त सज्जनांचाच उद्धार करत नाही, तर होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो, असं पुढच्या चरणामध्ये नामदेव महाराज सांगतात. होका दुराचारी, अहो एक व्यसनी मनुष्य दररोज संध्याकाळी बसायचा, कशासाठी ते कळले असेल. आणि पण तो रामकृष्ण परमहंसांचा अतिशय निश्चित भक्त होता. आपल्या मनाचं कसं असतं, कळतं पण वळत नाही. आपल्याला कळतं की आपण हे चुकीचं वागतोय, पण ते आचरणात येत नाही. तसंच त्याचं झालेलं. आणि आपल्या मनातली ही शंका की हे मी माझं व्यसन कसं सोडू, असं रामकृष्णांना त्यांनी विचारलं. रामकृष्ण म्हणाले की मनुष्य स्वभाव काय आहे, करू नकोस म्हणलं की करायची इच्छा होते. मग त्यांनी काय सांगितलं, तू दररोज प्यायलास तरी चालेल, पण एक अट आहे बरं का. काय अट आहे, जेव्हा तू तुझा ग्लास भरशील तेव्हा तू माझ्यासाठी सुद्धा एक ग्लास भरायचा. आता मी तर तुला सारखा भेटणार नाही, मग माझ्या तस्वीरी पुढे तो ग्लास ठेवायचा, मला दिल्याशिवाय घ्यायचं नाही. एवढी एक अट तू सांभाळ. याला आनंद झाला का, प्यायला सांगितले. संध्याकाळ झाली, आनंदात होता की आज गुरूंनी सांगितलं ती म्हणजे आपण करतोय ते चांगलं आहे. झालं, गुरूंनी सांगितलेली अट म्हणून आज एका ग्लासच्या ऐवजी 2 ग्लास भरले. आणि दुसरे ते पाणी फिरवतात बघा त्याच्या भोवती. मला अनुभव नाहीये पण सिनेमात बघितलंय. आणि दुसरा ग्लास रामकृष्णांच्या तस्वीरी पुढे ठेवलाय. पण मनात विचार आलाय, गुरूंना कसं द्यायचंय, म्हणून समोरचा ग्लास उचलून ठेवलाय. गुरूंना दिल्याशिवाय आपण प्यायचं नाही, म्हणून आपला ग्लास सुद्धा बाजूला गेलाय. अहो, होता होता 7 दिवसात व्यसन सुटलं. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो. हे व्यसनाचं झालं. पण मनामध्ये दुष्टावा असणारे चोर एकदा आमच्या एकनाथ महाराजांच्या घरी आले. सगळ्यात सधन कुठले संत असतील तर नाथ महाराज. आणि घरातलं सगळं घेतलंय. आणि तेवढ्यामध्ये नाथ महाराजांना ती गाठोडी खांद्यावर घेतलेली असे ते बाहेर जात आहेत असं दिसलं. आता नाथ महाराजांनी त्यांना थांबवलंय. पाठमोरे होते चोर, आता आपण पकडले जाणार असं म्हणतात आणि तिथेच थबकले. पण नाथ महाराजांनी काय सांगितलं की तुम्ही माझं सगळं घर लुटून जाताय, पण 2 वस्तू राहिलेत ना हो, त्या पण घेऊन जा. माझ्या गळ्यातली जी साखळी आहे आणि हातातलं पवित्रक आहे हे घ्या. आपण असं म्हणणार नाही. ते नाथ होते आणि त्या काळचे चोर सुद्धा चांगले होते बरं का. नाथांनी असं म्हटल्यानंतर मनामध्ये विचार आलाय की आपण सगळं घेऊन जातोय तरी सुद्धा हा ग्रस्त आपल्याला जे आपण घेतलं नाही ते देतोय, म्हणजे हा खरंच चांगला सज्जन ग्रस्त आहे. आणि म्हणून सगळं गोळा केलेलं नाथांच्या पायावर ठेवलंय. शरणागत झालेत आणि पुढे त्यांचे शिष्य बनले. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो. म्हणून संतांना शरण जायचं असतं. संत आणि सामान्य मनुष्य जरी दिसायला सारखे असतात बघा, तांदूळामध्ये पांढरे खडे टाकतात व्यापारी लोक की पटकन ते निवडता येऊ नये.
तसं संत हे आपल्या सामान्यांमध्येच असतात, पण त्यांना आपण ओळखू शकत नाही. पण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असे हे संत असतात आणि म्हणून अशांची संगती करावी. मग संत आणि सामान्य माणूस याच्यामध्ये काही फरक आहे का? हो, आहे ना. आपण सामान्य लोक काय करतो? देवाकडे जातो आणि जशी किराणा मालामध्ये आपण यादी देतो ना, तशीच भगवंताकडे मोठी यादी घेऊन जातो. पण संत असं जातात का देवाकडे? असं जात नाही. आपण नेहमी जातो ते मागण्यासाठीच जातो. म्हणजे आपल्याला हवंय तेव्हाच आपण मागतो, तेव्हा मागत असतो. पण संत भगवंताकडे कधी मागतात? जेव्हा देवाला वाटतं मी ह्याला द्यावं, तेव्हा ते संत मागतात की तुला द्यायचे म्हणून तू आम्हाला असू दे. तरी स्वतःसाठी ते मागत नाही. बघा, जे खळांची व्यंकटी सांडो, अहो सगळं पसायदान माऊलींनी असंच आपल्यासाठीच मागितलेलं आहे. ते स्वतःसाठी काही मागत नाही. असे हे संत असतात आणि म्हणून निशिदिनी अखंडित नामा त्यांची वाट पाहे, निशिदिनी ध्याये सत्संग. मग आपल्याला 3 गोष्टी ह्या दुर्लभ सांगितलेल्या आहेत. एक मोक्ष दुर्लभ आहे, मनुष्यत्व हे दुर्लभ आहे आणि संत संगती ही सुद्धा दुर्लभ सांगितली. मग ही किती दुर्लभ आहे? मग अशी संत संगतीचा अखंड असा निधी ध्यास नामदेवांना लागलाय. असं काय आहे संत संगतीमध्ये? अहो, क्षणाची सुद्धा आपल्याला संगती मिळाली तरी सुद्धा आपण उद्धरून जातो. म्हणून तुलसीदास एका दोह्यामध्ये म्हणतात, एक घडी आधी घडी आधी में दुनिया, तुलसी संग साधू की, तुलसी संग साधू की, कटे कोटि अपराध जोरे भैया राम गोविंद हरे, जोरे भैया राम गोविंद हरे, जोरे भैया राम गोविंद हरे. म्हणून एक घडी आधी घडी त्याच्या शिट्ट्यात सुद्धा अगदी कणभर जरी आपल्याला संत संगती झाली तरी सुद्धा आपण उद्धरून जातो. इतका संत महिमा आहे. म्हणून संत आणि वसंत, आता वसंत ऋतू येतोय, काय हो, वसंत आला की प्रकृती सुधारते आणि संत आले की संस्कृती सुधारते. म्हणून संत संघ हा महत्वाचा आहे. अहो, एक केशराची काडी 2 किलो श्रीखंडाला केशरी करते की नाही? मोठ्या रांजणात 1 माळ्याची जुडी आपण टाकली तरी सुद्धा सुवासिक पाणी होतं. संतांना अत्तराच्या व्यापाराची उपमा दिलेली आहे की आपण अत्तराच्या दुकानात गेलो, आपण अत्तर नाही घेतलं तरी सुद्धा आपल्याला तो अत्तराचा सुगंध येतो की नाही? तसेच संत सहवासामध्ये आपण गेलो, अगदी त्यांनी आपल्याला काही दिलं नाही, उपदेश दिला नाही, मंत्र दिला नाही, तरी पण त्यांच्यामधून ज्या लहरी येतात त्या लहरींनीच आपण उद्धरून जातो. मग संतांच्या सहवासात अहो गड सुद्धा सज्जन होतात, आहे की नाही सज्जन गड? मग पाषाण जर सज्जन होऊ शकतोय तर मग हा देह का गड होणार नाही संत संगती? मग अशी संत संगती आपल्याला मिळायला पाहिजे. त्या संतांची आपण वाट बघायला पाहिजे असं नामदेव महाराज आपल्याला सांगतात. कारण संत सहवासाने काय होतं? संत संगे संत संगे साधू पुष्प संगे
त्याला येते साधुत्व साधू संगीत. अहो कितीही दुष्ट असला तरी तो सज्जन होतो, पण दुर्जनांच्या संगतीत राहून साधू बिघडलाय असं एक तरी उदाहरण आहे का हो? म्हणून प्राचीनाचा सडा पडतो, पण त्यांनी मातीला सुगंध लागतो, पण मातीचा मलिनपणा फुलाला लागतो का? म्हणून संत सहवास, संत संगती ही आपल्याला सत्य बोलायला शिकवते. संतांच्या सहवासात राहिलं तरी आपल्याला कीर्ती मिळते, अहो मान मिळतो, अहो तो त्यांचा शिष्य आहे असं होतं. म्हणून अशा संतांची निशिदिनी वाट हे नामदेव महाराज आपल्या मूळ पद्यामध्ये मागत आहेत. मूळ पद्यामध्ये आपल्याला नामदेव महाराज सांगतात, ब्रह्ममूर्ती संता जगी
Thank you.
परंपरेप्रमाणे भजन करूया. मुखाने नाम, हाताने टाळे. टाळे वाजवायला अजिबात टाळाटाळ करायची. खरं म्हणजे माणसाला भोजन आणि भजन, खरं भजन करायचं, पण आपण एक काना मात्र जास्त असतो तर जास्त करतो. किती वाजले? 12:18 झाले. 12:40. करूया घोष नामाचा,
प्रांतामध्ये खामगाव इथे एक छोटस खेड शेगाव. आज आपण ज्यांच्या प्रकट दिनानिमित्त इथे सगळे जमलेलो आहोत, त्यांचे भक्त आहोत. ही पुन्हा पुन्हा का बरं ऐकायची कथा? कारण चांगली गोष्ट वारंवार मनावर बिंबवावी लागते, वाईट गोष्ट पटकन मन आपलं स्वीकारतं. म्हणून संतांचे प्रकट दिन, संतांच्या जयंत्या, देवांचे जन्मोत्सव हे पुन्हा पुन्हा करायचे असतात. अशा या शेगाव छोट्याशा गावामध्ये देवीदास पातुरकर नावाचा एक सज्जन ब्राह्मण राहत होता आणि त्याच्याकडे देवीदासाच्या सदनिका यांच्याकडे मुलीची ऋतुशांत होती असं एका ठिकाणी आहे, काही ठिकाणी मुंज होती असं पाठवत येत आहे. पण ही शांत होती आणि त्यामुळे अनेक विप्रवर त्यांनी बोललेले होते आणि वेदघोष घरामध्ये चाललेला होता आणि त्या निमित्ताने सगळ्यांना भोजन ठेवलेले होते. आणि हे सगळं होता होता आज जसं 11चं कीर्तन उशिरा उभं राहिलं तसंच त्या दिवशी भोजनाला उशीर झाला. आम्ही कीर्तनकार भरपूर ठरवून येतो, बोलायचं आम्हाला आवडत नाही, पण इथे घड्याळ दाखवलं जातं. तसंच देवीदासांकडे सगळे हे विधी होईपर्यंत उशीर झालाय आणि ब्राह्मण जेवायला बसले, मोठ्या पंक्ती मांडलेल्या आहेत आणि सगळ्यांना स्वस्त जेवा असं सांगण्यासाठी म्हणून देवीदास उभे राहिले आणि ते म्हणतात, उशीर झाला आज भोजना, उशीर झाला आज भोजना, दयाळी क्षमा हीच प्रार्थना, दयाळी क्षमा हीच प्रार्थना, उशीर झाला आज भोजना, उशीर झाला आज भोजना, दयाळी क्षमा हीच प्रार्थना. सगळ्यांना विनंती करताय, अहो विप्र म्हणजे दुसरे देव असतात आणि
माझ्या हातून उशीर झालाय, क्षमा करा, आपलं स्वस्थ होऊ द्या. आपण अगदी मनापासून केलेलं असतं, पण तरी सुद्धा अशी सांगायची पद्धत आहे की काही चुकलं माकलं पदरात झाला आणि सावकाश देवा, तृप्त व्हा, असं ब्राह्मणांना ते सांगताय. आणि एवढी पानं होती, कारण त्यावेळेस पात्री पैसे नव्हते, त्यामुळे गावजेवणच असायचं. कोणाकडेही कार्यक्रम असला तरी गावजेवण असायचं. आणि मग पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. पत्रावळी ज्या जेवण झाले त्या पत्रावळी बाहेर रस्त्यावर टाकल्या जात होत्या. असं होता होता रस्त्यामध्ये त्या पत्रावळी पडली आणि काय झालंय, वैद्यात मान मागात, वैद्यात मान मागात, किती नादांत संगती दिवशी, सत्तमी दिवशी. वैद्यात मान मागात, किती नादांत संगती दिवशी. काय घडून आले पहाटे निघाली, काय घडून आले पहाटे. नामी ब्राह्मण, देवीदास नामी ब्राह्मण, असे सज्जन तयाची शाखा, तयाची शाखा. असे पातुर करतात वंश दोषाचा, असे पातुर करतात संत दोषाचा. पंक्तीच्या पंक्ती उठताय आणि सगळ्या पत्रावळी ह्या रस्त्यावर फेकल्या जातात. आज सुद्धा आपण बघतो बुफे सिस्टीम कशासाठी आहे, पण एक जण त्याचा विचार करत नाही. पुन्हा घ्यायला उठाल लोक म्हणून आपण पानात किती घेतो, पण अन्न वाया जातं ह्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. आणि अशा ह्या अन्न ठेवलेलं, त्याच्यामध्ये उरलेलं सांडलेलं असं सगळं खरकट ह्या रस्त्यावर जात आहे. आणि तिथे पत्रावळींचा खर्च जमा झाला, त्याच्या भोवती मक्षिका घोंगावू लागले. पण इतक्यामध्ये साधारण 30 वर्षाचा तरुण हा तिथे आलाय. अहो गणुदास दासगणू त्यांचं वर्णन करतायत की ते पहा अनमोल हिरा पातला खरा घेऊन या करा. काय घेतलं हो हातामध्ये, त्या पत्रावळीतली शीतल घेतली खरकटी उष्टी आणि निजानंदामध्ये त्या उत्तीर्णावर बसून त्याचं सेवन करतो. आता बंकटलाल तिथे आले आपल्या स्नेहांसह. पहिल्यांदा असं वाटलं, कारण असं म्हटलं जातं की आपण बघितलं पूर्वरंगामध्ये की साधू पटकन ओळखता येत नाही. साधू ओळखायला सुद्धा तेवढीच आपली पुण्याई असावी लागते. तसं बंकटलालाजवळ पुण्याई होती. पहिल्यांदा त्याला असं वाटलं की कोणीतरी वेडा आलेला दिसतोय, पण
त्याची कृती बघितलीये आणि मनात त्यांच्या विचार आलाय की भूक लागली असेल तर पान मागून घेईल ना, असं उष्ट्या कशाला खाईल. आणि संत हे अवतार असतात हे आपण बघितलं, पण त्यांच्याकडे जे तेज असतं ना ते कुठे लपणार होत. जरी वेड्याचं सोंग घेतलं तरी सुद्धा त्यांचं तेज लपत नाही. फुलं वाटली तरी चालेल. आणि उकिरड्यामध्ये हा तरुण हे उष्ट खरकट अन्न सेवन करतोय असं बंकटलालांनी बघितलंय. आणि मनामध्ये विचार आलाय आणि देवीदासांना सांगितलंय की पंचपक्वान्नाची पत्रावळ आपण ह्यांना देऊया. पंचपक्वान्नाची पत्रावळ जी आहे, जेवण आहे, चांगलं जेवण, ते आपण ह्या गृहस्थांना देऊया. म्हणून देवीदासांनी पत्रावळ भरून आणली आणि त्यांच्या पुढे ठेवली. पण ह्या माणसाने काय केलं हो, त्या पंचपक्वान्नांच्या पत्रावळीमध्ये त्यातलं सुद्धा खरकट घातलं. आणि मुखाने काय सांगताय की पंचपक्वान्न हे खरकट आणि मी हे सगळं परब्रह्मच आहे ना. आपण नेहमी जेवताना सुद्धा वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, त्याच्यात अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतो. मग अन्नाचा एक कण सुद्धा वाया घालवता कामा नाही. मग ह्या कृतीतनं ह्या तरुणाला काय दाखवायचं होतं, एक मोठा संदेश त्यांना द्यायचा होता. आपण यथेष्ट जेवावे, आपण यथेष्ट जेवावे, उरले अन्नदान द्यावे, उरले अन्नदान द्यावे, वाया दवरणे हा केवळ धर्म नव्हे. म्हणजे अन्न वाया दवडणे हा धर्म नाही, मुखी लागावं असं त्यांना संदेश द्यायचा आहे. आज पूर्णपणे मोठे मोठे क्रेट अन्न भरून वाया जाते. कुठेही आपण गेलो, संतांच्या दरबारात गेलो तरी सुद्धा प्रसाद ही संज्ञा त्यांना असते. पण शेगावला जा, गोंदवल्याला जा, स्वामी समर्थांच्या इथे जा, कुणाला तिखट लागतंय म्हणून, कुणाला जात नाही म्हणून, पण अन्न वाया जात आहे असं जाऊ देऊ नका. कारण हा प्रसाद असतो. अहो प्रसाद, आपल्याला सगळ्यांना कथा माहिती असेल की शेवटचा लाडू उरलेला होता आणि त्या आजींनी प्रसाद मागितला, त्या बाबांनी तिला अख्खा लाडू दिला, त्यातल्या 2 कळ्या तिने घेतल्या आणि उरलेला परत दिला. मग त्या गृहस्थांनी विचारलं, तुम्ही परत का दिला? अहो माझ्यासारखं अजून कोणी प्रसाद मागायला आलं तर त्याला तो प्रसाद मिळावा. इतकी संतांच्या अन्नाला प्रासादिकता असते. म्हणून आपण प्रसाद घेतला की आपण का पूर्ण समाधानी होतो. जे हॉटेलमध्ये जेवून आपल्याला समाधान मिळत नाही, ते संतांच्याकडे 2 साखर फुटाणे मिळाले तरी समाधान आपल्याला होतं. मग हा संदेश आपल्याला गजानन महाराजांनी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला दिलेला दिसतो. म्हणून श्रीमन संत गजानन, श्रीमन संत गजानन, शुद्ध शुची विप्रकुलाची आढाया. श्रीमन संत गजानन, शुद्ध शुची विप्रकुलाची आढाया. जन्मुनी प्रकट झाले, जन्मुनी प्रकट झाले, शेगावी पदमचा सकारा. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम राम अशा तऱ्हेने संत गजानन हे प्रकट झाले.
23 फेब्रुवारी 1878 आणि त्यांचं निर्याण झालंय ते 1910 साली ऋषी पंचमीला. अवघ्या 30 वर्षाचा कालावधी, पण त्याच्यामध्ये त्यांनी इतकं मोठं कार्य केलेलं आहे. अनेक चमत्कार हे आपल्याला त्यांच्या गजानन विजय या ग्रंथामध्ये दिसतात. दासगणूंनी सुद्धा हा ग्रंथ लिहिला तेव्हा प्रस्तावनेत लिहिलंय की माझ्या मनाचा एकही शब्द नाही, जी मला काही हस्तलिखित मिळाली त्याच्यातनं ही पोथी लिहिली गेलेली आहे. आणि संत चरित्र लिहिणं साधी गोष्ट नाही. म्हणून हा योगी राणा कसा दिसतोय हो. तुझ्या वाटे गडबडत योगी राणा, तुझ्या वाटे गडबडत योगी राणा. पठित करीते तो वस्त परिधान, पठित करीतो वस्त परिधान. शांत वृत्ती आनंद चित्त जाते, शांत वृत्ती आनंद चित्त जाते. हे ठिकाणी गंगास पाहाते, हे ठिकाणी गंगास पाहाते. जडभरत आपल्याला कथा माहितीये, तो तसा निसंग होता. तसाच हा योगी राणा संत गजानन महाराज हे असेच होते. क्वचित ते वस्त्र परिधान करत असत. अहो हे संत असतात ना, ते अवलिय असतात. त्यांना कुठल्याही गोष्टीचं सुख नसतं, दुःख नसतं. मनात येईल ते त्या वेळी त्या लीला करत असतात. आणि असे हे संत असतात. म्हणून आपण संत काय सांगतात ना तसं वागावं. संत कसे वागतात तसं वागू नये. गजानन महाराज चिलिंग ओढत होते म्हणून आपण चिलिंग ओढायची नाही, पण त्यांचं गुणांचं अनुकरण करायचंय. त्यांनी कसं निज भक्तांवरती प्रेम केलंय. विशेषतः काही ठिकाणी विठोबा काटोळा शिक्षा सुद्धा केलेली आपल्याला दिसते. म्हणजे असे हे संत असतात. ते दीन जनांना उद्धरण्यासाठी ह्या पृथ्वी तलावर अवतरत असतात आणि पुन्हा पुन्हा ते अवतार घेत असतात. कारण आपण सगळे विषयी आहोत, दुराचारी आहोत आणि त्यांना सन्मार्गावर नेण्यासाठी हे संत पुन्हा अवतार घेतात. म्हणून अशा संतांची संगती, अहो संगती सुद्धा 2 प्रकारची आहे. संगती म्हणजे प्रत्यक्ष गुरूंची संगती मिळाली तर फारच उत्तम, पण दुसरी संगती, कारण हल्ली असा धोका निर्माण झालाय की तो गुरु खरा आहे का दांभिक आहे हे आपण ओळखू शकत नाही. पण दुसरी संगती जी आहे ती त्यांनी वाङ्मय जे करून ठेवलंय, त्या वाङ्मयाची जर आपण संगती केली तर त्या संगतीने सुद्धा आपण उद्धरून जातो. म्हणून अशा संतांची आपण वाट बघायची. आणि त्याच्यासाठी सोपं आहे साधन, ते म्हणजे नामस्मरण करायचं आहे. अहो नामस्मरण तुम्ही इतकं करा की साधू तुम्हाला शोधत येतात. पण हा अनुभव जो घेईल ना त्यालाच येणार आहे, नुसतं तोंडी सांगून येणार नाही. मग अशा साधूंची संगती नामदेव महाराज मूळ गद्यामध्ये यांची सतत वाट बघतायत. ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आज मला इथे किरण दादांनी 2 दिवस कीर्तन सेवेचा लाभ दिला, संधी दिली.
त्याबद्दल त्यांची ऋणी राहते. म्हणजे हे खरं म्हणजे कीर्तन बदली मिळालेले आहे, पण ज्याचा योग असतो ना त्यालाच तो मिळतो. असो, एक मागणं मागूया आणि आरती घेऊया. एक मागणी मागाया आले दारी नाम तुझे हे सांगाया